नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इशू ही उठते, तर अंजली आणि आजी मात्र तेथेच असतात. तर आता तेथे वल्लभरी मामी येते. तेव्हा मात्र आता मामी ही आता या इशूकडे पाहत असते आणि आता इशूला म्हणते की हो, झाली का आमच्या VIP पाहुण्यांची झोप. तेव्हा आता इशू खोचून म्हणते की VIP, आणि खरंच मी तुम्हाला खरं सांगू की तुम्ही इतकं प्रेमाने माझ्याशी बोलतात आणि खरंच मला VIP असल्यासारखंच वाटतंय. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर मात्र मामीचा चेहरा मात्र पूर्णपणे पडतो. मामी रागानेच आता ह्या तिघींकडे पाहत असते, तर अंजली आणि आजी या तर मात्र खूप असे हसतात. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की बरं ऐक, अगं आता इशू तू फ्रेश हो आणि अंजली तू एखादा ड्रेस दे बरं हिला घालायला. तेव्हा अंजली म्हणते की बरं, आणि आता मात्र ह्या सिक्युरिटी गार्डला मी असं सोडणार नाही, मला तिच्या हातचे इंदोरी पोहे खायचे. तेव्हा इशू म्हणते की हो ना, मी तुम्हाला माझ्या हातचे बिलकुल, मी तुम्हाला माझ्या हातचे अगदी गरम गरम एकदम बढिया असे पोहे, हे इंदोरी पोहे कसे खिलवते तर बघाच. इशू तर खूप खुश होते आणि तिचं हे बोलणं ऐकून आजी आणि अंजली सुद्धा खूप खुश होतात. तेव्हा आता लगेच सर्वजणी जातात. तर आता अंजली खूप छान असा ड्रेस ईश्वरीला घालायला देते आणि ईश्वरी त्या ड्रेसमध्ये खूप छान दिसते. तेव्हा मात्र आता इशू जेव्हा किचन मध्ये येते तर ते किचन पाहून तिला इतका आनंद होतो आणि आता मात्र ती तेथे त्या जे काही आहे तर तिला विचारते की अहो ताई, मला सगळ्यांसाठी इंदोरी पोहे बनवायचे आहेत, मग मला जे काही सामान लागेल ते कुठे ठेवलेले आहे. तेव्हा मात्र आता त्या लगेच म्हणतात की पोहे अगं मी बनवते. तर इशू म्हणते की नाही हो, मी बनवते, आज मात्र नाश्ता मी बनवणार आहे, तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. तर त्या विचारतात की काय ग. तर इशू सांगते तुम्हाला फक्त मी बनवलेले पोहे आहे ना ते आरामात बसून खायचे आहे. तेव्हा आता इशू त्यांना अगदी तेथे खाली बसवते आणि तेथून फक्त मी तुम्हाला जे विचारेल ते मला सांगा आणि कुठे ठेवलेले आहे ते फक्त बोट करून दाखवा. तेव्हा आता इशू त्यांना सांगितल्याप्रमाणे त्या ते समोरच बसतात. तर इशू त्यांना कढई कुठे आहे विचार. तेव्हा त्या ताई सर्व काही साहित्य कुठे आहे, पोह्याची बरणी वगैरे सर्व काही इशूला दाखवतात. तेव्हा इशू सर्व घेते आणि मस्त असे खमंग इंदोरी पोहे आपल्या हाताने बनवते. त्यानंतर आता आजी तर पोह्यांची वाटच पाहत असते. तर आता अंजली म्हणते की आजी अगं तुला पोहे खायचे म्हणून तू गोळ्या सुद्धा घेतलेल्या नाही. तेव्हा आजी म्हणते की हो हो, आणि अगं आणि खरंच हे ईश्वरीला बघून मला नेहमी असं वाटतं, तिला भेटून नेहमी खरंच असं गोड वाटतं. तेव्हा मात्र आता मामी या दोघींचं बोलणं ऐकत असते. अंजली म्हणते की हो ना, खरंच किती गोड आहे ती मुलगी, तिला भेटून खरंच खूप छान वाटतं. आजी म्हणते की हो ना, अगं मला तिचा हा भाबडा आणि भोळा स्वभाव खरंच खूप आवडतो. अंजली तुला सांगते, अगं अंजली जर माणसाचं मन हे चांगलं असेल तर त्याच्या वागण्यातून हे पदोही पद कळते. तेव्हा अंजली म्हणते की हो आजी, खरंच सर्व खरं आहे. तेव्हा अंजली म्हणते की आपल्या चिंटूला सुद्धा अशीच एक मुलगी मिळायला हवी, जगण्यावर आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांवर अगदी भरभरून प्रेम करणारी. तर हे ऐकल्यानंतर मामीचा चेहरा लगेच अगदी जळल्यासारखा, अगदी जळफट असा होतो. आजी म्हणते की जर अशी मुलगी एखादी त्याच्या आयुष्यामध्ये जर आली ना तर त्याचा सर्व काही कडवटपणा अगदी सहज अगदी अलगद दूर होईल. अंजली सुद्धा आता आजीचं हे म्हणणं पटतं. तेव्हा आता हे सर्व ऐकून वल्लभरी मनात म्हणते की अरे बापरे, ही ओल्ड लेडी तर खूप असे स्वप्न रंगायला सुरुवात केली. आज मात्र तिला पोहे करायला सांगितले आणि उद्या मात्र कांद्या आणि पोह्यांचा कार्यक्रम करतील अर्णव आणि तिचं. नाही, माझ्या आकाशला कंपनीमध्ये मोठं पद मिळवण्याच्या आतमध्ये तर ही 1.5 दमडीची मुलगी अर्णवची बायको म्हणून जर घरामध्ये घुसली तर माझा जो काही आकाशचा तोंडचा घास आहे ना तो नक्की ही पळवेल. त्यामुळे मला आता काहीतरी करावं लागेल. त्यामुळे वल्लभरी अगं आत्ताच्या आत्ता तुला हे जे काही सुरू आहे ना ते आत्ताच येथे थांबवावे लागेल. दॅट्स इज दॅट. तेव्हा मात्र मामी लगेच किचन मध्ये येते आणि इशूला म्हणते की वा, म्हणजे गेस्ट रूम ते किचन, प्रगती तर खूपच छान आहे तुझी, प्रगती तर खूपच फास्ट करते. तेव्हा आता इशू विचारते की म्हणजे काय. तर आता वल्लभरी मामी म्हणते की हे बघ, जे काही भोळेपणाचं नाटक आहे ना ते त्या दोघींसमोर करायचं, माझ्या समोर नाही. तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे हे बरोबर मला कळतं. श्रीमंत घरची तुला सून बनायचं आहे म्हणून तू हे सर्व नाटक करते. हे जे काही तुझं सुरू आहे ना ते मला अगदी बरोबर कळते. तुझ्या मनामध्ये नक्की काय डाव आहेत हे मी चांगलेच ओळखून आहे. तेव्हा आता इशू म्हणते की अहो मामी, तुम्ही हे काय बोलतात. तेव्हा आता वल्लभरी मामी ऐकून घेत नाही. वल्लभरी मामी म्हणते की हे बघ, या घरात तू जो काही शिरण्याचा प्रयत्न करतेत ना
तर त्या अगोदर गाठ माझेसी आहे हे लक्षात घे, कळले ना तुला? तेव्हा आता इशू म्हणते की हो आणि हसते. आणि मामी मला एक गोष्ट सांगा की आजी इंदोरच्या आहेत ना? तर वल्लभरी मामी म्हणते की हो. आणि मग काय त्याचं काय? तर इशू म्हणते की कसं आहे की इंदोरी लोकांच्या घरामध्ये तर जिलबीसारखा गोडवा असतो, नाहीतर एकतर शेवेसारखा तिखटपणा असतो. आणि हा जो काही कडवटपणा आहे तुमच्यात तो कुठून आला हो? नाही म्हणजे तब्येतीसाठी कारलं हे चांगलंच असतं, पण शेवटी कडू ते कडूच वाटतं, हो की नाही? तेव्हा मात्र आता मामीची तर एका शब्दातच इशूने जिरवलेली असते. तर मामीला खूपच राग येतो आणि काय ग मला उलट उत्तर देतेस म्हणून आता लगेच तिच्या कानामागे द्यायला लगेच हात वर उगारते. परंतु इशूच्या हातामध्ये जो काही चमचा असतो तो चमचा ती मामीला वर दाखवते. तेव्हा आता चमचा बघून मामी तर पूर्णपणे अगदी गार होत, म्हणून जो काही हात आहे तर तो हात तसाच धरून इशूकडे पाहत असते. तर इशू म्हणते की मामी अहो चटका बसेल. तेव्हा आता शेवटी मामीला आपला हात खाली घ्यावा लागतो. तेव्हा मात्र आता इशू लगेच मामीला म्हणते की मामी माझा एक फंड आहे जो माझ्या आजीने मला दिला. माझी आजी आहे ना ती तुकोबांच्या ओव्या गायची आणि त्यातील मात्र एक माझी खूप अशी फेवरेट आहे. कुठली सांगू का तुम्हाला? भले तरी देऊ कासेची लंगोटी नाथाळांच्या माती हळू काठी. आणि काय कळाला का अर्थ तुम्हाला की समजावून सांगू? म्हणून तो चमचा पुन्हा पुढे दाखवत मामीला विचारते. तेव्हा मात्र आता वल्लभरीला खूप राग येतो. वल्लभरी म्हणते की काय तुम्हाला मला नाथाळ म्हणाली? म्हणून मामी इतकी चिडलेली असते. तर तेवढ्यात आता आजी तेथे येते. आजी म्हणते की ईश्वरी अगं झाले का ग पोहे? आता इशूचे पोहे तर खूप छान तयार सुद्धा होतात. आजी म्हणते की खरंच काय असं घमघमाट सुटलाय ग, अगदी तोंडाला पाणी आले माझे. तर इशू खूप खुश होऊन हसते. इशू म्हणते की आजी तुम्ही सर्वजण बाहेर बसा, मी पटकन तुमच्या सर्वांसाठी पोहे घेऊन येते. आजी तर अगदी खुशच होते. तेव्हा वल्लभरी मामी मात्र रागाने पाहत असते. तर आजी म्हणते की अगं काल जर मला कोणी सांगितलं असतं की मला मात्र आज तुझ्या हातचे हे इंदोरी पोहे खायला भेटणार आहे तर खरंच मी अजिबात विश्वास ठेवला नसता. तर आता ईश्वरीला खूप असं हसायला येते. तेव्हा इशू खुशून म्हणते की आजी अहो दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. आज मात्र हा योग होताच आणि चला बरं तुम्ही सर्वजण बसा, मी तुमच्यासाठी पोहे घेऊनच येते. तेव्हा आजी तर बाहेर जाते परंतु मामी तर तेथे तोऱ्यातच उभी असते. तर इशू मामीला म्हणते की मामी अहो बसा ना तुम्ही पण. तेव्हा मामी लगेच धमकावत एक बोट आपलं वर करते पण इशू तिला पुन्हा चमचा दाखवते. त्यानंतर आता इशूचा खूप असा वेळ झाल्यानंतर तर जयुआत्याला आणखीन टेन्शन येते. जयुआत्याची चिडचिड सुरूच असते. जयुआत्या म्हणते की त्या सुभद्राबाई तर म्हणाल्या होत्या की मी इशूला लगेच पाठवून देते आणि इतका वेळ झाला तरी इशूचा अजून काही तपास नाही. नमो आणि राकेश तर तेथे उभेच असतात. सर्वांना आता इशू केव्हा येते म्हणून ते अगदी वाटेकडे चेहरे लावून बसलेले असतात. तर आत्या म्हणते की आता मला हे सर्व फोन करून संजयला सांगायलाच हवं. तर आता नमो घाबरते. नमो म्हणते की आत्या नको तू बाबांना सांगू नकोस आणि ते लगेच इकडे यायला निघतील, मग आईला सुद्धा खूप टेन्शन येईल. त्या आजीने आपल्याला कळवलेलं आहे, मग आपण आणखीन थोडासा वेळ वाट पाहूया. तेव्हा राकेश लगेच म्हणतो की हो ना त्यांनी कळवलं परंतु तरी सुद्धा मला एक गोष्ट खटकली, कारण आता राकेशला इशूला ही नोकरी करून द्यायची नाही आणि आत्याला ती कशी बंद करायला लावायची याबद्दल त्याला आता बोलायचं असतं. तेव्हा आता जयुआत्या टेन्शन मध्येच विचारते की काय राकेशजी नक्की तुम्हाला काय म्हणायचं. तेव्हा आता राकेश म्हणतो की हे बघा आता आत्या तुम्हीच पहा की ईश्वरीजीनी असं रात्रभर त्या बॉसच्या घरी राहायचं, पण सॉरी मला खरंच हे खटकलं बरं का. तर आता जयुआत्या सुद्धा म्हणते की हो ना तुम्ही तर अगदी बरोबर बोलतात, कारण ही गोष्ट मला सुद्धा खटकली आणि नंतर तर ईश्वरी माझ्या बरोबर फोनवर सुद्धा बोलली नाही. तेव्हा आता लगेच राकेश मला अगदी मनात हसू होतं. तर तो म्हणतो की आत्या असं होता आजी तर म्हणाल्यास तर ईश्वरी येतीलच, आपण त्यांची आणखीन थोडा वेळ वाट पाहूया. तेव्हा आता लगेच जयुआत्या रागाने म्हणते की हो ना येऊन द्या ना तिला घरी, मग पाहते तिच्याकडे. त्यानंतर आता इकडे इशू ही सर्वांना पोहे डायनिंग टेबलवर घेऊन येते. अविनाश मामा खरंच म्हणतात की वाव वा खरंच काय पोहे बनलेत, किती छान असा वास येतो. तेव्हा आता इशू खुशून विचारते की चला बरं आता सर्वांनी खाऊनच सांगा की आमचे इंदोरी पोहे कसे झाले ते. तेव्हा मात्र वल्लभरी मामी म्हणते की हो पोह्यांसारखे पोहे ते, इंदोरी पोह्यांचं कसलं आलं हे कौतुक. तेव्हा आता इशू बरोबर ह्या मामीला वटणीवर आणते. मामीला म्हणते की कौतुक अहो कौतुक तर करावंच लागेल, कारण मामी अहो इंदोरी पोहे खूप असे वेगळे असतात. अगोदर ते पोहे आम्ही वाफळून घेतो आणि मग नंतर
नंतर वरती फोडणी घालतो. त्यावर आता जिरा वगैरे सर्व काही शेव वगैरे याची फोडणी देतो. कांदा, कोथिंबीर हे सर्व काही घातलं आणि हा पहिला घास जेव्हा तोंडावर घेतला की खरंच आहा लाजवाब. हो की नाही आजी? तर आजी लगेच म्हणते की हो अगदी बरोबर. येशू म्हणते की उगाच नाही आमचे हे इंदोरी पोहे फेमस. तेव्हा मात्र मामीचा तर लगेच अगदी पारावर राग झालेला असतो. तेव्हा लगेच आता मामाचं लक्ष तर मामीकडे असतं. मामा लगेच सर्वांच्या समोर म्हणून जातात की खवळली. तर वल्लभरी मामी रागानेच परत मामाकडे पाहते. तेव्हा अविनाश मामा मात्र जो काही ते बोललेले असतात तर ते मुद्दाम त्याचा विषय बदलतात. म्हणजे हे जे काही वर्णन ऐकून आहे ना तर माझी जीभ अगदी खवळली असं मला म्हणायचं होतं असे मुद्दाम म्हणतात. तेव्हा आता सर्वांना हसायला येतं. तेव्हा ईशू आता मामाला म्हणते की मामा अहो तुम्हाला आमचे हे इंदोरी पोहे इतके आवडणार आहेत ना की मी तुम्ही एका प्लेटवर नाहीच थांबणार. मी सांगते तुम्हाला. आणि चला बरं सुरू करा आता. तेव्हा आता सर्वजण जेव्हा इंदोरी पोह्यांचा एक एक घास खातात तेव्हा सर्वांना ते पोहे खूप आवडतात. तर ईशू तेथे एक समोर प्लेट मोकळी असते तर त्यामध्ये पोहे टाकते. तर अंजली म्हणते की अगं नको अर्णवला नकोय पोहे. तर ईशू विचारते की का? तर अंजली म्हणते की तो पोहे नाही खा. तेव्हा ईशू म्हणते की पण का? तर आजी म्हणते की अगं तो डाएट करतो, बिन तेलाचा आणि बिन साखरेचा खातो. आता ईशू थोडंसं तोंड वाकडं करते आणि अरे बिन तेलाचा आणि बिन साखरेचं आणि ये भी कोई जिंदगी है म्हणून तिला खूप हसायला येतं. तर अविनाश मामा म्हणतात की अरे ही तर आपल्या पार्टीतीलच आहे आणि हे बघ हे माझं सुद्धा मत आहे बर का असं अविनाश मामा जेव्हा म्हणतात वल्लभरी मामीला तर खूप असा राग येतो. मनात म्हणते की उगाच हिचं कौतुक जास्तच चाललंय. ईशू आता आजीला म्हणते की आजी अहो मी तुम्हाला सांगते की जेव्हा हे पोहे समोर येतात ना तर माणूस विसरूनच जातो. तेव्हा आता आजी म्हणते की हो मग आता बघूयात की आमचा अर्णव त्याचं डाएट विसरतो का हे पोहे पाहून. तेव्हा ईशू म्हणते की बरं चला आता मी सगळ्यांसाठी गरमागरम बढिया चहा घेऊन येते. तेव्हा आजी खुशून म्हणते की वाव खरंच छान. तर आता ईशू म्हणते की हो तोपर्यंत तुम्ही सुरू करा मी चहा घेऊन आले. तेव्हा आता ईशू चहा घ्यायला जाते आणि तेवढ्यात अर्णव फोनवर बोलत बाहेर डायनिंग टेबलवर येतो आणि जे काही इन्स्पेक्टरांना त्याने कॉल केलेला असतो कारण जे काही काल झालेले आहे त्याबद्दल तो बोलत असतो आणि तेवढ्यात मात्र त्याचं त्या पोह्यांकडे लक्ष जातं. तर अर्णव लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो मी तुम्हाला थोड्या वेळात नंतर कॉल करतो. त्यानंतर आता जे काही त्याचं ते म्हणजे काकड्या वगैरे गाजर वगैरे आहे तर ती वाटे आहे खाण्याची तर तो बाजूला ठेवतो आणि लगेच पोह्यांची वाटे घेतो. तर ते सर्व बघून आजी विचारते की काय रे आज तुला डाएट नाही का? आज नो डाएट फूड उपवास आहे का तुझा? तेव्हा आता अर्णव खुशून म्हणतो की आजी अगं आज मी पोहे खाणार आहे. ते ऐकल्यानंतर मात्र आता आजीला आनंदाचा धक्काच बसतो. सर्वजण अगदी आश्चर्यचकित होऊन अर्णवकडे बघत असतात. त्यावर आता आजी विचारते की अर्णव आज तू चक्क पोहे खाणार आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की हो. तेव्हा आता आजी लगेच अर्णवला पोहे देते. तर अर्णव पोहेचा जेव्हा एक घास खातो त्याला इतकी त्याची टेस्ट आवडते. तेव्हा अंजली मामा हे सर्वजण त्याच्याकडे पाहतच असतात आणि अर्णव चक्क पोहे खातो हे बघून मात्र त्यांना खूप असं हसायला येत असतं. तेव्हा आता लगेच आजी खुशून पाहते. तर अविनाश मामा म्हणतो की अगं आई आणि अर्णवला म्हणतो की खा तू पोहे खा, आयुष्यामध्ये कधीही तू असे पोहे खाल्ले नसते. तेव्हा मात्र मामीला आता हे सर्व काही अगदी बोलणं असं न ऐकल्यासारखं म्हणजे ती करत असते आणि नकोसं वाटत असतं. तेव्हा अविनाश काका पुढे अर्णवला सांगतात की हे बघ ह्या पोह्यासारखा माझ्याकडे मात्र एकच उपाय आहे, उपमा आहे. आणि आई अगं त्या इंदोरी भाषेत या पोह्यांना काय म्हणतात बरं? तेव्हा मात्र आता जो पोह्यांसाठी शब्द आहे तर आजी म्हणते की हो बढिया. तर आता अविनाश मामा म्हणतात की हो बढिया. तेव्हा आता ते सर्व ऐकून अर्णव खुशून हसतो. तेव्हा आता सर्वजण हे पोहे अगदी आनंदाने खात असतात आणि तेवढ्यात ईशू ही चहा घेऊन बाहेर येते आणि अर्णवला पोहे खात आहे हे पाहताने तिला सुद्धा आनंदच होतो. अर्णव खुशून पोहे खात आहे हे बघून ईशू अगदी आनंदाने त्याच्याकडे पाहत असते आणि त्याला ते इंदोरी पोहे इतके आवडतात. तर आजी आता हे सर्व काही बघून तर आजीचे डोळे भरून येतात. तर आजी अगदी त्याच्याकडे एकटक पाहत म्हणते की खरंच आज कितीतरी वर्षांनी माझा नातू इंदोरी पोहे खातोय. ईश्वरीने हा शेवटी चमत्कार अर्णव मध्ये घडवला. तो स्वतःचं डाएट विसरून खरंच कमालच आहे. तेव्हा मात्र आता अर्णव इतका जे पोहे खाऊन खुश होत असतो कारण त्याला ते पोहे खूप असे आवडतात. तेव्हा आता ईशू ही त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की शेवटी ह्या खडूसने पोहे तर खाल्लेच. आणि तेवढ्यात मात्र ईशू ही सर्वांना चहा देते आणि म्हणते की हा चहा घ्या गरमागरम. तेव्हा अर्णव लगेच ईशूकडे पाहतो आणि अंजली लगेच त्याला डोळे असे चिमकावते.
संपवते। तेव्हा आता अंजली ही ईश्वरीला म्हणते की ईश्वरी अगं बघ ना, तुझ्या पोह्यांचे सर्वजण किती फॅन झालेत, अगदी शांतपणे हे पोहे खातात, कोणीच काही बोलत नाही, पाहिलंस का? तेव्हा आता ईशूला तर खूप असं हसायला येतं, परंतु अर्णव आता जेव्हा त्याला हे कळतं की हे पोहे ईश्वरीने बनवलेत म्हणून तो आता चमचा तसाच हातामध्ये धरून असतो। ईशू ही त्याच्याकडे पाहते तर अर्णव तिच्याकडे बघतो आणि तेव्हा आता ईशू ही अर्णव जवळ येते, आजी आणि मामा यांना चहा देते। तेव्हा आता ईशू अर्णवकडे बघत अंजलीला म्हणते की ताई अहो, एखादा पदार्थ जर आपल्याला आवडला तर त्याची एक मनमोकळेपणाने तारीफ करावी, म्हणजे खाल्लेलं अंगी लागतं, हो की नाही आजी? आजी म्हणते की हो ना ईशू, अगदी एकदम। ईशू ही अर्णवकडे पाहत म्हणते की जर हे पोहे ज्याने बनवले त्याला थँक्स म्हणलं तरी चालतं। तेव्हा आता अर्णव हा ईशूकडे पाहत असतो आणि त्याला ठसका लागतो। आजी म्हणते की अरे अरे, तर ईशू लगेच पाण्याचा ग्लास घेते आणि अर्णवला म्हणते की हा घ्या पाण्याचा ग्लास, अहो प्या, पाणी प्या। तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत तिच्या हातातील तो पाण्याचा ग्लास घेतो आणि ईशू ही त्याच्याकडे बघत म्हणते की अगोदर पाणी प्या आणि मग शुक्रिया म्हणा। तेव्हा आता अविनाश म्हणतो की अरे असं काय करतोस, अरे तुला पोहे तर आवडले मग संपवते। तेव्हा अर्णव म्हणतो की नाही बाद झाले, आता झाले माझे। आजी म्हणते की आता हे डाएट फूड सुद्धा तुला आवडत नाही पण तरी सुद्धा तू सगळं काही संपवतोस ना, अरे मग हे पोहे सुद्धा संपव, असं अर्धवट अन्न सोडून, अरे अन्नपूर्णा रागवेल त्यामुळे असं नाही सोडू। तेव्हा अर्णव हा ईशूकडे पाहत असतो आणि अंजली अर्णवकडे। तेव्हा अर्णव लगेच आजीला म्हणतो की आजी अगं तू बोलतेस म्हणून खातो। तेव्हा आजी म्हणते की हो ना माझ्या सोन्या, आणि एक गोड पापा घेते तर लगेच आता अर्णव ईशूकडे पाहतो आणि पोहे खायला परत सुरुवात करतो। तेव्हा आता अंजली आणि आजी खुश होऊन अर्णवकडे पाहत असतात। तेव्हा आता अंजली खुश होऊन म्हणते की ईश्वरीने सर्वात छान असे पोहे बनवून सर्वांचं मन जिंकलं, त्यामुळे आज तिची सिक्युरिटीची जी काही शिक्षा आहे तर ती मी रद्द करते। तेव्हा आता मामा तर लगेच खुश होऊन वाव असे म्हणतात आणि टाळ्या वाजवतात, आजी सुद्धा आणि ईशू सुद्धा टाळ्या वाजवते, तर अर्णव हा अंजलीकडे बघत असतो। तेव्हा आता वल्लभरी मामीला मात्र हे सर्व बघून राग येत असतो, तर ईशू अगदी खुश होऊन म्हणते की ताई अहो हे तर एकदम असं बढिया काम होऊन गेलं। तेव्हा अर्णव आता अंजलीकडे बघता बघता ईशूकडे पाहतो, तेव्हा ईशूचं लक्ष सुद्धा अर्णवकडे जातं। त्यानंतर मात्र आता इकडे जयात्याला तर खूप असं टेन्शन येतं की अरे देवा, ह्या ईश्वरीने आता पूर्णपणे माझा अंत पाहिला। तेव्हा आता राकेश म्हणतो की हो ना आत्या, आणि खरं सांगू का तुम्हाला, अहो त्या ईशू जिरीने नाही तर तुमचा अंत मात्र त्यांच्या नोकरीने पाहिला। अशी कशी नोकरी आहे यांची ही, पहिल्या दिवसापासून यांना घरी येण्यासाठी उशीर होतो, इतकं जास्तीचं काम अंगावर टाकणं काय, एक एम्प्लॉई आहे म्हणून इतकं सर्व काही त्यांनी स्वीकारून घ्यायचं। तेव्हा आता जयात्या सुद्धा खूप अशी भडकते आणि मला ही ईशू या नोकरीच्या मागे इतकी का लागलेली आहे हेच नाही कळत। तेव्हा राकेश म्हणतो की हो ना, आल्यावर नक्की तुम्ही तिला विचारा या नोकरीबद्दल। तेव्हा आता नमो शांतपणे हे दोघांचं बोलणं ऐकत असते। त्यानंतर मात्र आता इकडे आजीही खूप असं ईशूचं कौतुक करते, चहा अगदी सुरेख झाला बरं का। तेव्हा आता ईशू म्हणते की जर माझ्याकडे आणखीन वेळ जर असता तर मी नाश्त्यासाठी तुम्हाला गरम गरम जिलेबीस तयार म्हणजे तळून दिल्या असत्या ब्रेकफास्टला। तेव्हा आता अविनाश म्हणतो की अगं हरकत नाही, पुढच्या वेळेस नक्की। आणि तेवढ्यात आता लावण्य तेथे येते, लावण्य लगेच गुड मॉर्निंग असं म्हणते। तेव्हा आता सर्वजण लावण्याकडे पाहतात, तर ईशू तर रागाने आता या लावण्याकडे पाहते आणि लावण्य मात्र ईशूला तेथे पाहून तिला तर आता आणखीन राग येतो। तेव्हा मात्र आता लावण्य ही ईशूकडे रागाने पाहत समोर येते आणि मनात म्हणते की ही मिडल क्लास येथे काय करत असेल। तेव्हा आता लावण्याला बघून अर्णव लगेच म्हणतो की लावण्या तू इथे काय करतेस। तेव्हा मात्र आता लावण्य म्हणते की सॉरी, अरे मी तुला काहीच न सांगता डायरेक्ट इकडे घरी निघून आले, अरे पण मला कालच्या आगीबद्दल समजलं आणि इन्शुरन्स कंपनीचे काही मला अपडेट्स द्यायचे होते त्यामुळे मी अर्जंट इकडे निघून आले। तेव्हा अंजली म्हणते की अगं लावण्या कम जॉईन, अगं आम्ही पोहेच खातो, अगं ईश्वरीने अगदी इंदोरी पोहे बनवलेत, अगदी मस्त झाले, चल खाऊन बघ। तेव्हा आता लावण्याला तर आणखीन राग येतो, लावण्य आता ईशूकडे पाहायला सुरुवात करते। तेव्हा अंजली लावण्याला म्हणते की अगं तू तर ईश्वरीला ओळखत असेल। लावण्य म्हणते की हो ना, आणि चांगलंच ओळखते असं ईशूकडे पाहत म्हणते, आणि ईशूकडे रागाने बघत म्हणते की मी पोहे नाही खात। तेव्हा मात्र आता आजी म्हणते की अंजली अगं सगळ्यांना पोहेची चव नाही कळत, तिला नको असेल ना राहून दे, ती खाऊन आली असेल, नको तो आग्रह करू। तेव्हा अंजली म्हणते की हो ना आजी, अहो मी खाऊनच आले, आणि आता लगेच
लगेच अर्णवकडे पाहते तर अर्णव सुद्धा आज पोहे खात असतो। तेव्हा आता त्याला ते खाताने बघून म्हणते की पण ए यार आज हे सर्व खातोय, खरंच हे तर सरप्राइझिंग आहे। तेव्हा ए यार अरे तू पोहे, तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी खाणार नव्हतो पण सगळ्यांनी मला खाण्यासाठी आग्रह केला म्हणून हे पोहे मी खातो। मी इन्शुरन्सची फाईल घेऊन आलोच, आपण एकत्रच ऑफिसला जाऊया, तोपर्यंत तू बस। तर ईश्वरी रागाने आता लावण्याकडे पाहत असते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ईशू ही तेथे बस स्टँडवर असते आणि तेथे राकेश येतो। तेव्हा जेव्हा आता ईशू ही राकेशला पाहते आणि राकेशला म्हणते की राकेशजी अहो तुम्ही तर काल, तेव्हा मात्र आता ईश्वरी आठवायला सुरुवात करते परंतु आता लगेच राकेश आहे तो घाबरतो आणि लगेच मुद्दाम तो ईश्वरीला विचारतो अहो कालपासून ईश्वरीजी तुम्ही कुठे होता, आजी आत्या तर खूपच चिडलेल्या आहेत। तर तेव्हा ईशू जेव्हा घरी येते तर आत्या एक एक सण आता ईशूच्या कानामागे देते तर नमूही जोरात ओरडते की आत्या। तेव्हा आत्या ही रागाने म्हणते की माझे दादा वहिनी तुला मुलगी मानतात म्हणून त्यांनी आतापर्यंत तुला सहन केलं, तू देसाईंचं रक्त नाही हे तर मात्र आज तू दाखवून दिलं, शेवटी परक ते रक्त परकच। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर ईशूला खूप असा राग येतो आणि ईशू खूप रडत असते। तेव्हा मात्र आता ईशूला खूप असा परक म्हटल्यानंतर सुद्धा वाईट वाटते आणि नमूला सुद्धा खूप असा त्रास होतो। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।